आजच्या चर्चेला सुरुवात करू. तर कुणाच्या लक्षात आहे मागच्या वेळेस आपण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केलेली? थोडंसं अंतर झालेलं आहे आपल्या मागच्या चर्चेमध्ये आणि आता. हरे कृष्ण. कोणता एक हरे मुद्दा? कृष्ण. अंजली माताजी. हरे कृष्ण. येस माताजी. हरे कृष्ण. प्रभूजी, मला वाटतं की मागच्या वेळेला श्रीकृष्ण द्वारकेला चालले होते आणि हम्म. त्यांचं स्वागत करण्यासाठी सगळे द्वारकावासीय कसे त्यांची तयारी करतात, म्हणजे रोड सुशोभित करतात किंवा ती सगळी तयारी, बरोबर. त्याचं वर्णन होतं. नंतर त्यांना भेटायला कोण कोण जातं, तर वसुदेव वगैरे, म्हणजे त्यांचे कुटुंबीय तर असतातच, पण म्हणजे त्यांची मुलं आहेत, भाऊ आहेत आणि बाकीचे सगळे नगरवासी आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक फरक असा त्यांनी दाखवला नव्हता की देवासाठी सगळी लोक सारखीच असतात, की जरी ब्राह्मण त्याच्या पुढे ते सगळे स्तोत्र वगैरे म्हणत सगळे जरी चालले असतील तरी त्याचा अर्थ असा नाही की फक्त तेच उच्चवर्णीय लोकच असतील, असं नाहीये. अगदी चांडाळापासून सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर. वेश्या सुद्धा त्यांनी सांगितलंय की त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि हो. भगवंतांचं दर्शन त्यांना घ्यायचं होतं. तर देवासाठी हे सगळे लोक सारखे असतात. आणि याच्यानंतर आपण तो पण एक पॉइंट बघितला होता की हे सगळं त्यावेळेला 5,000 वर्षापूर्वी पण या गोष्टी होत्या. तर असं नाही की लोकांना त्याचं प्रोत्साहन द्यावं म्हणून या गोष्टी नव्हत्या. तर काही लोक असे असतात त्याच्यामध्ये की त्याच्यापासून ते राहूच शकत नाहीत त्या वाईट गोष्टींचा आस्वाद घेतल्याशिवाय. मग त्यांना एक कुठंतरी एक बंधन घालून, म्हणजे ती एक एरिया त्यांना एक असं, जर तुम्ही जर त्यांना ती गोष्ट जर प्रोव्हाइड केली आणि काही रूल रेग्युलेशन लावले तर मग त्याचा इतर जनतेला काही त्रास होत नाही. आणि त्याचं आपण उदाहरण आजकालच्या मद्य सेंटर्सना आपण असं दिलं होतं की बाबा, म्हणजे हे लोक, काय सरकार त्याला प्रोत्साहन देत नाही दारू पिणाऱ्या माणसांना, पण त्यांच्यासाठी एक सोय केली की जेणेकरून ते अवैध रीतीने परत ते आणायचा प्रयत्न करतील आणि घ्यायचा, त्यापेक्षा सरकार त्यांची एक सोय करून देतं सो दॅट दुसऱ्या लोकांना त्यांचा त्रास नको. एवढं छान. आठवतं मला. हरे खूप कृष्ण. छान. धन्यवाद अंजली माताजी. आणि आपण हरे विशेष अशी एक कथा चर्चा केलेली श्रीला बिल्वमंगल ठाकूर यांची, की कशा प्रकारे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये ही कथा सांगतात की श्रील बिल्वमंगल ठाकूर हे त्यांच्या शुद्ध भक्त होण्याच्या आधीच्या जीवनामध्ये कशा प्रकारे का अं, गृहस्थ तर म्हणू शकणार नाही, कारण गृहस्थांचं जीवन हे पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत समर्पित असते. पण त्यांच्या घरगुती जीवनामध्ये कशा प्रकारे ते एका वेश्येला आसक्त होते. आणि ही वेश्या साधारण स्त्री नसून त्यांच्या अगोदरच्या जन्मातले गुरुच असं सांगितलं जातं की ते त्या वेश्येच्या रूपात आले होते आपल्या शिष्याचा उद्धार करण्यासाठी. आणि या वेश्यप्रतीच्या अ, आसक्तीमुळे कशा प्रकारे आपल्या जीवावर उदार होऊन हे व्यक्ती आपलं घरदार सोडून त्या वेश्येला भेटण्यासाठी एवढ्या अ, पावसामध्ये नदीला पूर आलेला असताना त्या नदीचं पात्र पुराने ओसंडून वाहत असताना त्यामधून गेले आणि एका मृत शरीराचा आधार घेऊन नदी पार केली आणि त्यांना वाटलं तो लाकडाचा ओंडका आहे. आणि नंतर एका सापाचा आधार घेऊन भिंत चढले, त्यांना वाटलं की ती दोरी आहे. आणि त्या खिडकीच्या काचा वगैरे सगळ्या अंगाला लागलेल्या, अंगातून पूर्ण रक्तबंबाळ झालेले. आणि अशा स्थितीमध्ये त्या चिंतामणी नावाच्या वेश्येच्या समोर गेले आणि त्या वेश्येने एक वाक्य सांगितलं की आपण आपली जेवढी उत्सुकता आहे मला प्राप्त करण्यासाठी, मला भेटण्यासाठी, तेवढीच जर उत्सुकता आपण भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांना प्राप्त करण्यासाठी लावली तर तुम्ही किती भगवंतांचे महान भक्त झाले असता आतापर्यंत. आणि ते एका वाक्याने श्रील बिल्वामंगल ठाकूर यांचं पूर्ण हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी भगवंतांच्या भक्तीचा मार्ग स्वीकारला आणि पुढे चालून ते भगवंतांचे महान असे शुद्ध भक्त झाले. तर आपण पाहतो की भगवंतांच्या स्वागतासाठी जसं माताजींनी सांगितलं, समाजातल्या वेगवेगळ्या स्तराचे लोक आणि भगवंतांचे वेगवेगळे नातेवाईक, इन्क्लुडिंग त्यांचे वडील वसुदेव, त्यांची आई देवकी, उग्रसेन महाराज, उद्धव आणि बाकीचे जे काही भगवंतांचे परिकर आहेत द्वारकेमधले, ते सर्वजण आतुरतेने भगवंतांना भेटण्यासाठी आले. आणि आपण पाहिलं की त्यांच्यापैकी काही जण प्रसाद सेवन करत होते, काही जण कोणत्या बोलण्यामध्ये होते, काही जण दुसऱ्या कोणत्या क्रियांमध्ये होते आणि हातातले ते सर्व काम वगैरे सोडून लगेचच्या लगेच भगवंतांच्या अ, शंखाचा
आवाज ऐकून भगवंत आलेले कळून लगेच द्वारकेच्या वेशीवर भगवंतांच्या स्वागतासाठी आले. आणि आपण मागच्या वेळेला हे पण पाहिलं की वेश्या ह्या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये आजकालचा जो वेश्या या व्यवसायाचा द्योतक आहे त्याप्रमाणे नसून वारांगना हा शब्द आहे, ज्याच्यामध्ये की वेगवेगळ्या राजे महाराजे सोशल एंटरटेनर ज्याला म्हणतो आपण, की तशा व्यवसायातले लोक. आणि तो शब्द घाणेरडा वाटू शकतो, परंतु आजच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी आहे त्या, आता तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या आजच्या श्लोकामध्ये पाहणार आहात की कशा प्रकार ही जी एंटरटेनमेंट इंडस्ट्री त्या काळात हा व्यवसाय करणारे जे लोक होते त्यांना पण एका विशिष्ट गटामध्ये संबोधलं जायचं. तर आपण आजच्या चर्चेला सुरुवात करू श्लोक क्रमांक 20 पासून. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच आपण आतापर्यंत केलेल्या उजळणीवर? हरे कृष्ण. ठीक आहे. नाही प्रभूजी, ओके. छान छान. 20 पासून सुरुवात करूया. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. नट नर्तक गंधर्वः नट नर्तक गंधर्वः सूतमाग वंदितः वंदिनः सूतमागधवन्दिनः गाय गायन्ति चोत्तम श्लोक गायन्ति चोत्तमश्लोक गायन्ति च उत्तम श्लोक गायन्ति च उत्तम उत्तमश्लोक चरित अन्यद्भुतानि च चरितानि अद्भुतानि च. हरे कृष्ण. आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. वाचू प्रभूजी. कुमुद माताजी. हरे कृष्ण. Yes. अनुवाद श्रीला प्रभुपादद्वारे श्रीला प्रभुपादची जय. भगवंताच्या अद्भुत लीलाची स्फूर्ती प्राप्त करून श्रेष्ठ नट कलावंत नर्तक गायक हे आणि सूत मागध बंदीजन असे सर्व आपल्या कलाकृती सादर करीत आणि त्यांच्या अद्भुत चरित्राचे गायन करीत सर्वात पुढे चालले होते. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारे श्रील प्रभुपादची जय. यावरून असे समजते की 5 सहस्त्र वर्षापूर्वी देखील समाजाला नट कलावंत नर्तक गायक इतिहासज्ञ विविध राजवंशाची पूर्व पीठिका जाणणारे तसेच सार्वजनिक सभातून बोलणारे वक्ते त्यांच्या सेवाची आवश्यक होती. नर्तक गायक आणि अभिनयपटू नट हे बहुतेक शूद्र वर्णातील असत, तर विद्वान इतिहासज्ञ वंशाच्या पूर्व पीठिकेचे जाणकार व सार्वजनिक वक्ते हे ब्राह्मण वर्णातील असत. हे कोणत्या तरी एका विशिष्ट वर्णाचे असत आणि त्यांना घरच्या घरीच आपल्या कुटुंबात सर्व शिक्षण मिळे. हे सर्व नट नर्तक गायक इतिहासक तज्ञ आणि वक्ते विविध युगातील आणि कल्पातील भगवंताच्या अतिमानवी अद्भुत लीलेचे वर्णन आणि प्रदर्शन करीत. ते सामान्य विषयावर रचना करीत नसत. त्यांचे निवेदन प्रत्येक वेळी कालक्रमानुसार असेही नाही. सर्व पुराणे ही वस्तुतः भगवंताच्या संबंधातील विविध युगांतील विविध काळातील आणि विविध ग्रहावरील सत्य घटनांची वर्णने आहेत. त्यामुळे कोणतीही कालक्रमानुसार रचना त्यात आढळून येत नाही. त्यामुळे आधुनिक इतिहासकारांना त्यात कोणतेही एखादे सूत्र सलगपणे सापडत नाही आणि काही मूर्ख लोक पुराणे म्हणजे केवळ काल्पनिक कथांचा संभार आहे असे म्हणतात. अगदी 100 वर्षापूर्वीपर्यंत भारतातील बहुतेक सर्व नाट्य प्रयोग हे परमेश्वरांच्या अद्भुत लीला संबंधित असत आणि नाट्य प्रयोगांमुळे साधारण समाजाचे उत्तम मनोरंजन होत असे. खेड्यातील यात्रांसाठी निरनिराळे संघ या अद्भुत दैवी लीला संबंधीचे प्रयोग आश्चर्य वाटावे इतके चांगले करीत आणि त्यामुळे जरी शिक्षित पांडित्य नसले तरी सामान्य निरक्षर खेडूताला सुद्धा
वैदिक साहित्याचे व संस्कृतीचे ज्ञान सहज मिळत असे. त्यासाठी उत्तम अभिनयपटू, नट, नर्तक, गायक, वक्ते इत्यादी मंडळीची सामान्य माणसांच्या आध्यात्मिक प्रबोधनासाठी मोठीच आवश्यकता आहे. निरनिराळ्या वंशाचे ज्ञान असणे, पूर्वपीठिका जाणणारे लोक त्या त्या वंशजाची पूर्ण कथा सांगत असत. आजही भारतातील विविध तीर्थक्षेत्रातील मार्गदर्शक नावागताला अशी समग्र कथा सांगत असतात. ही आश्चर्यकारक घटना महत्वाच्या माहितीसाठी आहे, की कित्येक प्रवाशांचा ना तसेच यात्रा करूंना आकृष्ट करून घेत असते. हरे कृष्ण. धन्यवाद मधुज. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण या श्लोकामध्ये पाहत आहोत की कशा प्रकारे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमधील आणि विशेषतः जे मनोरंजन करणारे राजाचे वगैरे व्यक्ती आहेत, त्यामध्ये श्रेष्ठ नट, कलावंत, नर्तक, गायक हे सगळे आले आणि श्रील प्रभुपादजी सांगतात की हे सर्व जे कलावंत होते, सादर करणारे कला, ते पण कशा प्रकारे त्यांचं सादरीकरण हे बहुतांश भगवंतांच्या वेगवेगळ्या लीलांच्या आधारावर असायचं. आणि असे व्यक्ती समाजातल्या कोणत्याही घटकातले का असना, ते अशिक्षित का असना, परंतु भगवंतांच्या लीलांच्या बाबतीमध्ये, भगवंतांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनांच्या वर्णनामध्ये अतिशय प्रवीण होते हे सर्व लोक. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात की पूर्ण सर्व जी पुराणे आहेत ती अशा प्रकारे भगवंतांच्या वेगवेगळ्या कल्पातील, कल्पाचा अर्थ आहे ब्रह्माजींचा दिवस, जसं हे श्रीमद भागवतम जे आहे आपल्याला कलियुगामध्ये प्राप्त असणारं, हे श्रीमद भागवतम खूप छोटे वेगवेगळ्या दुसऱ्या ग्रहांच्या श्रीमद भागवतांपैकी, कारण या श्रीमद भागवतामध्ये, कारण आपली बुद्धी, आपली समजण्याची कॅपॅसिटी कमी आहे, व्यासदेवांनी केवळ ब्रह्माजींच्या ह्या दिवसातल्या, सध्याचं जे कल्प चालू आहे त्या दिवसातल्या भगवंतांच्या निवडक जे अवतार आहेत त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या शुद्ध भक्तांसंबंधी याच्यामध्ये वर्णन दिलेलं आहे. परंतु असे पण श्रीमद भागवतम आहेत उच्च ग्रहांमध्ये, स्वर्गलोक वगैरे, जिथे की आपल्या श्रीमद भागवतमध्ये केवळ आणि केवळ 18,000 श्लोक आहेत. वरच्या ग्रहांच्या मोठ्या श्रीमद भागवतामध्ये 1 लाख श्लोक असणारे, काही मिलियन्स म्हणजे लाखो श्लोक असणारे पण भागवत आहेत, ज्याच्यामध्ये भगवंतांचे अजून साऱ्या अवतारांची, अजून वेगवेगळ्या त्यांच्या लीलांची वर्णने आहेत, त्यांच्या शुद्ध भक्तांची वर्णने आहेत. तर सांगण्याचा हेतू हा, श्रील प्रभुपादजी सांगतात की ह्या भगवंतांच्या वर्णनांमध्ये हे महत्वाचं नाहीये की कोणती घटना अगोदर झाली किंवा कोणता अवतार अगोदर झाला नंतर झाला. महत्वाचं हे आहे की त्या भगवंतांच्या किंवा त्यांच्या शुद्ध भक्तांच्या लीलेमधून आपल्याला आपल्या जीवनामध्ये शिकण्यासारखं काय आहे ते समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. परंतु जे आधुनिक इतिहासकार आहेत, श्रील प्रभुपादजी सांगतात, ते स्वतःची जास्त मेहनत लावतात ह्या वेगवेगळ्या घटनांना कालक्रमानुसार मांडण्यासाठी, जे की आपल्या सीमित बुद्धीमुळे खूप खूप सोपं नाहीये. आणि त्याच्यामुळे हा फरक पडत नाही. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला विचारलं की 4 दिशांमध्ये कोणती दिशा अगोदर येते, कोणती दिशा नंतर येते, तर सांगणं अवघड आहे. का? कारण ह्या सायक्लिक गोष्टी आहेत, की पूर्व जर म्हटलं तर पूर्वेच्या पण अगोदर जर म्हटलं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, तर उत्तर आहे. तर त्याचप्रमाणे भगवंतांचे पण वेगवेगळे अवतार किंवा त्यांच्या अवतारातल्या लीला ह्या अशा आहेत की एका सायक्लिकल मॅनरमध्ये त्या चालू आहेत. आणि जसं आपण अगोदर पण चर्चा केलेली की असा एक पण क्षण नाहीये आता या घडीला पण कोणत्या ना कोणत्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांच्या लीला ह्या चालू आहेत. तिथल्या जे कंडिशन लिव्हिंग बिंग, तिथले जे बद्ध जीव आहेत, त्यांना आपल्या लीलांकडे आकर्षित करण्यासाठी, त्यांना भगवत धामाकडे आकर्षित करण्यासाठी. त्यामुळे या लीलांना म्हटलं जातं नित्य लीला. नित्य लीलांचा अर्थ आहे की ज्या प्रत्येक क्षणाला चालू, इवन या क्षणाला पण भौम वृंदावनामध्ये पण भगवंत असं सांगितलं जातं की वृंदावनाच्या बाहेर एक पाऊल पण घेत नाहीत. फक्त मुद्दा हा आहे की आपण आपल्या बद्ध अवस्थेमध्ये आपण भगवंतांना फोर्स नाही करू शकत स्वतःला आपल्या समोर
दाखवण्यासाठी, स्वतःला आपल्या समोर आदान प्रदान करण्यासाठी, त्यासाठी पात्रता प्राप्त करणे हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व लीलांमध्ये आपल्या जीवनामध्ये भक्ती वाढवण्यासाठी कोणते मुद्दे आवश्यक आहेत ते शिकणं आवश्यक आहे. नाहीतर त्यांचा अनुक्रम करत बसणे आणि त्याच्यामध्ये स्वतःची ऊर्जा व्यर्थ घालवणे. आणि प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे हे वेगवेगळे समाजातील जे घटक होते, ह्या सर्व लोकांचे जे कार्य होते ते भगवंतांच्याच लीलांच्या संबंधीचे प्रयोग व्यक्त करणे, त्यांच्या चर्चा करणे किंवा त्यांच्या संबंधीचे कोणते नृत्य, कोणते नाटक प्रस्तुत करणे भगवंतांच्या लीलांवर आधारित. जेणेकरून एखाद्या निरक्षर खेडूतला पण वैदिक साहित्याचे आणि संस्कृतीचे ज्ञान सहज मिळत असे. आणि आपण हे आपल्या स्वतःच्या आजी आजोबांकडून पण आपल्या लहानपणी ऐकलं असेल की त्यांना शिक्षणात पाहायला गेलं तर माझ्या आजीने कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही, परंतु त्यांना पण ह्या सगळ्या कथा किंवा ह्या जे बेसिक साहित्याचं, वैदिक साहित्याचे जे नियम होते, जे ज्ञान होतं, त्या गोष्टींची माहिती होती. का? कारण जी समाज व्यवस्था होती ती भगवत भक्तीला पुढाकार देणारी, सहज त्याचं ज्ञान प्राप्त मिळवून देणारी अशी होती. त्यामुळे अशा प्रकारचे सर्व अभिनयपटू, नट, नर्तक, गायक, वक्ते यांची जरूर समाजाला गरज आहे. परंतु ती समाजाची जी मनोरंजन आहे ते असं व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये भगवंतांच्या भगवत भक्तीमध्ये, ज्ञानामध्ये भर पडावी, ना की इंद्रिय तृप्तीमध्ये भर पडावी. ठीक आहे. आजकाल पण अभिनयपटू आहेत, नट नर्तक वगैरे आहेत, परंतु त्यांचे अभिनय असे आहेत की जे व्यक्तींना भौतिक बद्ध जीवनाकडे, इंद्रिय तृप्तीकडे जास्त वळवतात, ना की भगवंतांच्या भक्तीकडे वळवणे. त्याच्यामुळे कलियुगामध्ये अधपतनामध्ये या गोष्टींचं, या व्यक्तींचं पण अधपतन हे झालेलं आहे. आणि भागवत सांगतं की अशा व्यक्तींना त्यांच्या घरामध्ये लहानपणापासून कशा प्रकारे ह्या कलांचं मार्गदर्शन, शिकवण मिळायची आणि अशा कला ह्या पिढ्यानपिढ्या पुढे चालल्या जायच्या. ठीक आहे. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक पाहू. भगवांस्तत्र बंधूना पौराणाम अनुवर्तिनाम यथा विद्युपसंगम्य यथा विद्युत्संगम्य सर्वेषां मानमादधे सर्वेषां मानमादधे. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. प्रभूजी, कुणी वाचायचं आहे प्रभूजींमध्ये कुणाला? मी वाचतो. हा, गणेश कुलकर्णी प्रभू तुम्ही हा वाचा. शिरीष प्रभूजी तुम्ही पुढचा वाचा. ओके प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा स्वतःच्या स्वागतासाठी आलेले बांधव, इष्टमित्र, नागरिक आणि इतर सर्वांचा त्यापैकी प्रत्येकाजवळ जाऊन आदर प्रकट करून योग्य सन्मान केला. तात्पर्य श्रील प्रभुपादाद्वारा श्रील प्रभुपाद की जय. परम पुरुषोत्तम भगवंत हे काही निराकार किंवा भक्तांच्या भावनांना प्रतिसाद न देणारी ते अचेतन वस्तू नव्हेत. येथे यथाविधी योग्य प्रकारे हा शब्द महत्वाचा आहे. ते आपल्या विविध प्रशंसकांना व भक्तांना योग्य प्रकारे प्रतिसाद देतात. अर्थात शुद्ध भक्तांचा एक वर्ग असतो, कारण त्यांच्याकडे भगवंताविना अन्य विषयच नसतो. भगवंत सुद्धा अशा शुद्ध भक्तांशी यथायोग्यच आदान प्रदान करतात. ते स्वतःच्या शुद्ध भक्तांविषयी पूर्णपणे सजग असतात. काही लोक त्यांना निराकार समजतात, म्हणून भगवंतही त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष पुरवित नाही. कोणाची अध्यात्मात किती प्रगती झाली आहे त्या प्रमाणात ते प्रत्येकाचे समाधान करतात. येथे त्यांनी आपल्या स्वागतासाठी आलेल्या प्रत्येकाला उचित प्रतिसाद दिल्याचे वर्णन याचेच उदाहरण आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे भगवंतांचा आपल्याला भगवंत कृष्णांचा एक महत्वाचा गुण पाहायला मिळतो या श्लोकामध्ये. तो गुण आहे की केवळ आणि केवळ पूर्ण पुरुषोत्तम भगवंत समर्थ आहेत प्रत्येक प्राणी मात्रासोबत पर्सनली, ज्याला म्हणतो आपण वैयक्तिकरित्या
त्यांचं आदान प्रदान करण्यासाठी, त्यांचं समाधान करण्यासाठी. जसं की कृष्णाची हा जो गुण आहे तो खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जसं वृंदावनमध्ये आपण पाहतो की केवळ नंद महाराजांकडेच किती गायी होत्या प्रभूजीच माताजीच? 9 लाख. 9 लाख. 9 लाख गायी होत्या. गायी वासरं सगळे आले आणि तशाच प्रकारे बाकीचे जे गोप होते त्यांच्याजवळ पण अशा प्रकारे लाखो गायी, वासरं आणि बाकीचे प्राणी पण होते. तर भगवंत कृष्ण हे प्रत्येक गायीला आणि प्रत्येक वासराला त्यांच्या नावाने बोलवायचे आणि हे प्रत्येक गाय आणि वासरे पण भगवंतांसोबत वैयक्तिकरित्या त्यांना रिस्पॉन्ड करायची, त्यांना प्रतिसाद द्यायची. आणि त्याच प्रकारे आपण बघतो नंतर 8 वर्षाच्या असताना भगवंतांनी ज्यावेळेस रास क्रीडा खेळली सर्व सोबत, त्यावेळेस सर्व सोबत असं नव्हतं की कृष्ण मध्ये नृत्य करत होते आणि सर्व गोपी त्यांच्या बाजूला. प्रत्येक गोपीं समवेत भगवंत कृष्ण स्वतः वैयक्तिकरित्या उपस्थित होते आणि प्रत्येक गोपींना असाच भास झाला की भगवंत कृष्ण केवळ आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत नृत्य करत आहेत. त्याच प्रकारे आपण द्वारका नगरीमध्ये पाहतो 16,108 राण्यांपैकी प्रत्येक राणीसाठी एक महाल भगवंतांनी दिलेला आणि त्या प्रत्येक महालामध्ये भगवंत हे स्वतः वैयक्तिकरित्या उपस्थित असायचे. त्याच प्रकारे आपण श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पाहतो की चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस त्यांचे भक्त बेंगॉल मधून जगन्नाथपुरीला यायचे, श्री जगन्नाथ रथयात्रेच्या वेळेला चैतन्य महाप्रभू वेगवेगळ्या भक्तांचा कीर्तन ग्रुप असे 8 कीर्तन ग्रुप 8 गट बनवायचे आणि प्रत्येक गटामध्ये 2 मृदंग वाजवणारे, 1 करताल वाजवणारे, 1 लीड नृत्य करणारे आणि 1 लीड कीर्तन गाणारे अशा प्रकारे भक्तांचा एक ग्रुप असायचा. 8 ग्रुप करायचे चैतन्य महाप्रभू. तर चैतन्य चरितामृत मध्ये खूप सुंदर वर्णन आहे ह्या गटांचं. कसं रथाच्या 4ही बाजूनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची रचना केली जायची जेणेकरून एकाच वेळेस खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या भक्तांच्या गटांचं कीर्तन चाललेलं असायचं. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन आहे प्रताप रुद्र महाराजांना स्वतःच्या कृपेने ही दृष्टी प्राप्त करून दिली ज्यावेळेस प्रताप रुद्र महाराजांनी पाहिलं की त्या 8ही भक्तांच्या गटांमध्ये चैतन्य महाप्रभू व्यक्तिशः स्वतः कीर्तनामध्ये नृत्य करत आहेत. तर सांगण्याचा मुद्दा हा की केवळ आणि केवळ भगवंत कृष्णांसाठीच हे शक्य आहे की ह्या भौतिक जगातल्या प्रत्येक जीवाशी व्यक्तिशः आदान प्रदान करणे. आणि खरं सांगायचं झालं प्रभूजी माताजी, आपण ज्या वेळेस या भौतिक जगातल्या कोणत्याही व्यक्तीसोबत प्रेमाच्या आदान प्रदानाची अपेक्षा ठेवतो, खरं जर सांगायचं झालं तर आपण आपलं जे भगवंतांच्या प्रती एका वेळेस जे आदान प्रदान झालेलं आहे आध्यात्मिक लोकांमध्ये, त्या आदान प्रदानाला आपण शोधायचा प्रयत्न करत आहोत या भौतिक नाते संबंधांमधून. तर त्यामुळे कृष्णाशिवाय सांगण्याचा मुद्दा हा की कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे शक्य नाहीये की व्यक्तिशः प्रत्येक प्राणीमात्रासोबत त्या स्तरावर जाऊन वैयक्तिकरित्या आदान प्रदान करणे. परंतु भगवंतच केवळ हे आहेत जे की केवळ आदान प्रदान करत नाही तर प्रत्येक प्राणी मात्राला, एका वासराला असू की एका वृंदावनातल्या माकडाला असू की एका गाईला असू किंवा भ्रमर ज्याला म्हणतो आपण बंबल बी त्याला असू, प्रत्येक प्राणी मात्रासोबत वैयक्तिकरित्या आदान प्रदान करून त्यांना पूर्ण संतुष्ट करण्याचं, समाधान करण्याचं कौशल्य केवळ भगवंतात आहे. म्हणून त्यांना भगवंतांचं जे वैयक्तिक रूप आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्यामसुंदर रूप हे सर्वश्रेष्ठ समजलं जातं. कारण या श्यामसुंदर वैयक्तिक रूपामध्ये भगवंत प्रत्येक जीवासोबत आदान प्रदान हे करू शकतात. त्याच्यामुळे भगवंतांना जाणण्याचे जे 3 स्तर आपण अगोदरच्या अध्यायांमध्ये पाहिले, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान, की याच्यापैकी ब्रह्मन स्तर म्हणजे भगवंतांच्या अंगातून निघालेला प्रकाश, अंगकांती. परमात्मा म्हणजे जे प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये आणि प्रत्येक
अणूंमध्ये भगवंत जे परमात्मा रूपामध्ये स्थित आहेत तो भगवंतांचा लोकलाइज्ड परमात्मा फॉर्म. आणि तिसरा स्तर आहे सर्वात उच्च भगवंत कृष्ण, ज्याच्यामध्ये आपण भगवंतांसोबत वैयक्तिकरित्या आदान प्रदान करू शकतो. तर का विशेष आहे हा श्यामसुंदर स्तर? कारण या भगवंतांच्या वैयक्तिक रूपामध्ये प्रत्येक प्राणी मात्रांसोबत ते आदान प्रदान करतात, त्यांना प्रतिसाद देऊ शकतात. आणि भगवंतांचा प्रतिसाद देण्याची ही जी अवस्था आहे, तर आपण याच्यासाठीच भगवंतांची अर्च विग्रहांची जी अर्चना आहे, विधी, त्याचं महत्व याच्यासाठीच आहे की जे शुद्ध भक्त आहेत ते भगवंतांचं स्मरण करून पण भक्ती करू शकतात. परंतु जे बद्ध जीव आहेत, तुमच्या माझ्यासारखे, ऍटलिस्ट मी माझ्याबद्दल तर सांगू शकतो की अशा बद्ध जीवांसाठी त्यांना भगवंतांना केवळ स्मरणाद्वारे लक्षात आणणं तेवढंसं सोपं नाहीये. म्हणून त्यांना वैयक्तिकरित्या भगवंतांचे आदान प्रदान करता यावं, जसं की सेवा अर्पण करता यावी, भगवंतांचा चांगल्या प्रकारे शृंगार करता यावा, त्यांना चांगले जे भोग आहेत ते अर्पण करता यावेत, त्यांना सेवा अर्पण करता, वेगवेगळे उपचार अर्पण करता यावेत, याकरता भगवंतांनी अर्च विग्रह हे रूप धारण केलेले आहे, अशा बद्ध जीवांना पण त्यांच्यासोबत आदान प्रदान करता येण्यासाठी. तर सांगण्याचा हेतू हा की कोणी शुद्ध भक्त असू की कोणी बद्ध अवस्थेमध्ये असू, कृष्ण हे प्रत्येक व्यक्तीसोबत वैयक्तिकरित्या देवाणघेवाण आदान प्रदान करण्यासाठी केवळ कृष्णच त्यांनाच हे शक्य आहे, बाकी कुणालाही शक्य नाहीये. आणि त्याचमुळे सांगण्याचा हेतू हा की आपण दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून त्या प्रकारच्या संतुष्टतेची, समाधानाची अपेक्षा करू शकत नाही, जे समाधान आपण केवळ आणि केवळ भगवंतांच्या भक्तीमधूनच, त्यांच्या सोबत भक्तीच्या आदान प्रदानातूनच आपण प्राप्त करू शकतो. आणि जसं मी बऱ्याचदा आपल्याला उदाहरण देत असतो, एकदा मी उदाहरण सांगितलेलं आहे की कशा प्रकारे मी इकडे ह्या नवीन ठिकाणी 2015 मध्ये ज्यावेळेस आलेलो होतो, त्यावेळेस कुणीच ओळखीचं नाही, काही नाही. आणि नवीन भाग, 2.5 तासांचा फरक भारतापेक्षा. आणि दुपारी उठल्यानंतर खूप जोराची भूक लागलेली. आणि काही या गावामध्ये माहित नसताना गुगलमध्ये मी मंदिराचा पत्ता शोधला, त्या ठिकाणी गेलो आणि योगायोगाने त्याच दिवशी जी वीकली फीस्ट कार्यक्रम असतो तो झालेला होता. आणि प्रसादासाठी भक्तांनी आतमध्ये बोलवलं मंदिरामध्ये. आणि असे एक नाही, हजारो उदाहरणं आपल्याला सापडतील आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस भगवंतांनी व्यक्तिशः आपल्याला आदान प्रदान केलेलं आहे. फक्त गोष्ट आहे की आपण कृतज्ञ आहोत का? आपण जर कृतज्ञ आपलं हृदय असेल तर आपण हे आदान प्रदान स्वीकारण्यासाठी पात्र आहोत. आणि जे कृतज्ञ लोक आहेत त्यांना भगवंतांनी आदान प्रदान करून पण त्यांची ही मानण्याची, जाणण्याची तयारी नसते की कशा प्रकारे. असं सांगितलं जातं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास मूव्स विदाउट द सँक्शन ऑफ द लॉर्ड. म्हणजे गवताचं एक पात पण हालत नाही भगवंतांच्या परवानगी शिवाय. तर आपण कृतज्ञ असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. प्रत्येक गोष्ट जी भगवंतांकडून अशी अरेंज होते जेणेकरून आपल्या भक्तीमध्ये हळूहळू प्रगती व्हावी. क्लिअर आहे प्रभूजीच, माताजीच? कुणाचा काही प्रश्न आहे या गोष्टीवर? की कशा प्रकारे 2 मुद्दे पाहिले आपण. भगवंत कृष्णच कशा प्रकारे पूर्णपणे समर्थ आहेत प्रत्येक जीवाशी वैयक्तिकरित्या आदान प्रदान करण्यासाठी. दुसरा कोणताच व्यक्ती ही गोष्ट करू शकत नाही प्रत्येक जीवासोबत. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली की कशा प्रकारे एका भक्ताचं हे कार्य आहे की आपण म्हणतो नेहमी की काउंट युअर ब्लेसिंग्स, की आपल्या जीवनामध्ये किती आपल्याला भगवंतांकडून फेवर्स, मदत प्राप्त झालेली आहे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी. त्या सर्व गोष्टींसाठी आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. आणि असं पण एक वाक्य म्हटलं जातं की अ ग्रेटफुल हार्ट इज अ हॅपी हार्ट. एक असं हृदय जे की कृतज्ञ आहे, केवळ तोच मनुष्य खऱ्या प्रकारे आनंदी होऊ शकतो. जर कृतज्ञ राहिलं तर सर्व काही मिळून पण जीवनामध्ये आपण नेहमी असंतुष्ट राहू. हरे कृष्ण. संजना माताजी. प्रभूजी हरे कृष्ण. येस प्रभूजी, आदल्या श्लोकामध्ये तुम्ही सांगितलं की भगवंतांच्या लीला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चालतात. तर याचं उदाहरण एक काकभूषुंडी पण आहे ना प्रभूजी, की ज्यांनी महाभारत आणि रामायण वेगवेगळ्या पद्धतीने आजपर्यंत बघितलंय.
तुम्ही एक्झॅक्ट जे उदाहरण सांगतात मी कदाचित ऐकलेलं नाहीये त्यांच्याबद्दल, पण हा मुद्दा बरोबर आहे की प्रत्येक केवळ ते व्यक्तीच नाही तर असं सांगितलं तर कितीतरी शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे असे, जे भगवंतांच्या वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये चाललेल्या लीलांचं किंवा त्यांचं जे वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे त्यांना पण ऍक्सेस आहे त्यांना, म्हणजे ते पण ऐकू शकतात, त्याचं हे करू शकतात, आस्वादन घेऊ शकतात. तर बरेच असे शुद्ध भक्त आहेत. हो प्रभू. हनुमानजींबद्दल पण असं. आणि या श्लोकामध्ये अजून एक मुद्दा आपण पाहिला की अशा वेगवेगळ्या भक्तांच्या जो भाव आहे त्या भावाप्रमाणेच भगवंत आपलं आदान प्रदान करतात. याचा अर्थ असा की नास्तिक व्यक्तीला पण भगवंत आहेत जे की त्याचा विश्वास दृढ करत आहेत की देव ह्या जगामध्ये अस्तित्वात नाही. हा विश्वास नास्तिक व्यक्तीचा कशा प्रकारे दृढ होतो, ते दृढ करणारे पण भगवंतच आहेत. ज्या प्रकारे एक व्यक्ती भगवंतांना एक विशेष प्रकारच्या भावामध्ये अप्रोच करतो, त्याच प्रकारे भगवंत पण त्या व्यक्तीसोबत आदान प्रदान करतात. ज्या प्रकारे असं सांगितलं जातं की कृष्ण आणि बलराम यांना ज्यावेळेस मथुरेमध्ये कपट रीतीने कंसाने बोलवून चाणूर आणि मुष्टिक अशा महाकाय योद्ध्यांसोबत, बलवान व्यक्तींसोबत त्यांची कुस्ती करून त्यांना मारण्याचा कंसाचं हे कपटी प्लॅन होता. आणि असं सांगितलं जातं की व्रजवासी भक्तांसाठी, ज्यांच्यासाठी की कृष्ण आणि बलराम यांचं एक एक जे अंग आहे ते इतकं जास्त कोमल होतं की फ्रेश बटर, म्हणजे लोणी जे आहे त्या लोण्यापेक्षा मऊ आणि सॉफ्ट असं भगवंतांचं प्रत्येक अंग अशा ब्रजवासी भक्तांसाठी होतं. परंतु हे जे चाणूर आणि मुष्टिक किंवा कंस हे जे असुर लोक होते त्या अरेनामध्ये, कुस्तीच्या मैदानामध्ये, त्या ठिकाणी तशा असुरिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी भगवंतांचं तेच लोण्यापेक्षाही मऊ असणारं जे अंग आहे ते एका थंडर बोल्ट म्हणजे इंद्राच्या वज्रासारखं हे स्ट्रॉंग, शक्तिशाली असं होतं. तर भगवंतांचं अंग वेगवेगळं नाहीये, परंतु ते अंग कशा प्रकारे एखादी व्यक्ती अनुभव करते त्या अनुभवामध्ये फरक आहे. कारण इथे सांगितलंय भगवंत पण अशा वेगवेगळ्या भक्तांशी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्या लोकांशी पण तशा त्यांच्या भावाप्रमाणेच आदान प्रदान करतात. ठीक आहे, अजून कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीच, माताजीच, पुढे जायचं आपण. श्लोक क्रमांक 22. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 22 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रवा अभिवादन श्लेष करस, प्रवा अभिदान श्लेष करस्पर्श स्मिते क्षणैः आश्वास्य चाश्वपाकेभ्यो वरैश्चापि मतैर्विभुः. हरे कृष्ण. शिरीष प्रभू, हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस प्रभू. श्रील प्रभुजी की जय. सर्व समर्थ भगवान श्री कृष्णांनी कोणापुढे मस्तक नम्र केलेले, तर कोणाशी स्वागताचे औपचारिक संभाषण केलेले, कोणाला आलिंगन दिले तर कोणाशी हस्तालिंगन केले, कोणाकडे सुहास्य मुद्रेने पाहिले, अशा प्रत्येक प्रकारे प्रत्येकाचे यथायोग्य समाधान करीत व आशीर्वाद देत भगवंतांनी अगदी कनिष्ठ वर्गापर्यंत सर्वांचे स्वागत स्वीकारले. तात्पर्य: श्री भगवान श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी आलेल्या मंडळीमध्ये पिता वसुदेव, पितामह उग्रसेन, गुरु गर्ग मुनीपासून ते श्वान मांस भक्षक, वेश्या, चांडाळापर्यंत सर्व स्तरातील लोक होते. भगवंतांनी त्यापैकी प्रत्येकाची त्याच्या प्रतिष्ठेप्रमाणे भेट घेतली. शुद्ध आत्मा या दृष्टीने पाहता ते सर्वजण
भगवंतांचे विविध अंश आहेत आणि त्यापैकी कोणीही भगवंतांना मूलतः परका नाही. या विविध जीवांची विविध स्तरात जी विभागणी होते ती प्रामुख्याने त्यांचा स्तर कोणताही ठरला तरी त्यांच्यावर प्रामुख्याने त्यांच्यावर भौतिक गुणांचा दुष्प्रभाव किती आहे त्यावरून होतो. या निकषावर त्यांचा स्तर कोणताही ठरला तरी भगवान आपल्या अंशाकडे निरतिशय जिव्हाळ्याने आणि समत्वाने पुन्हा आपल्या दिव्य राज्यात बोलवण्यासाठी समत्वाने पाहत असतात. त्यांचा अवतारच मुळी भौतिकतेत जखडलेल्या जीवांना पुन्हा आपल्या दिव्य राज्यात बोलवण्यासाठी असतो आणि सर्व प्राणी मात्रांना लाभलेल्या त्या संधीचा सुजाण माणसे लाभ करून घेतात. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्याला कोणालाही प्रतिबंध नाही, परंतु या संधीचा लाभ घ्यावायचा की नाही ते प्रत्येक जीव मात्रावर अवलंबून असते. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रीला प्रभुपाद की जय. तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, ये यथा माम प्रपद्यन्ते. 4थ्या अध्यायामध्ये श्लोक येतो ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात. आपण एकदा हा श्लोक म्हणू, कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो कोणी व्यक्ती ज्या प्रकारे त्यांना शरण येईल, त्यांचा आश्रय घेईल, त्याच प्रकारे भगवंत पण त्या व्यक्तीसोबत, त्या प्राणी मात्रासोबत आदान प्रदान करतात. मम वर्त्मानुवर्तन्ते. आणि ज्या प्रकारे भगवंत आदान प्रदान करतील, आपलं वर्तन ठेवतील, वागतील, त्याचप्रमाणे सामान्य मनुष्य पण भगवंतांनी दाखवून दिलेल्या मार्गाचा पालन करतात. तर इथे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये की अशा प्रकारे भगवंत जी संधी प्राप्त करून देतात समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना, आणि केवळ लोकांनाच नाही तर सर्व प्राणी मात्रांना पण, विशेषतः मानवांना. तर या संधीचा कशा प्रकारे फायदा करून घ्यायचा, भगवत भक्ती प्राप्त करून, हे ज्या त्या प्राणी मात्रांवर, ज्या त्या मनुष्यांवर ठरलेलं आहे. ज्या प्रकारे आपण श्रीमद भागवताबद्दल, भागवत महात्म्यामध्ये कथा वाचतो, कथा ऐकलेली आपण सुरुवातीला भागवत सुरू करताना, की गोकर्ण आणि त्यांचे जे भाऊ धुंडुकरी जे की खूप पापी जीवन जगलेले, आणि नंतर त्यांचा वेश्यागमनाद्वारे एका विशिष्ट रित्या त्यांचा मृत्यू होतो. आणि त्यानंतर अशा प्रकारचं पापी जीवन जगल्यानंतर आणि वेगवेगळे चुकीच्या गोष्टीच्या इच्छा बाळगल्यामुळे आपण बघतो की धुंडुकरी यांना दुसरं शरीर पण प्राप्त होत नाही. त्यांना ज्याला आपण भूत हे म्हणतो, देह, की शरीर, स्थूल शरीर प्राप्त नाहीये, अशा प्रकारच्या पतित अवस्थेमध्ये ते अडकलेले असतात. आणि नंतर आपल्या भावाला म्हणजे गोकर्णाला ते मदतीसाठी याचना करतात, आणि आपल्या अशा पतन झालेल्या भावाचा उद्धार करण्यासाठी गोकर्ण सर्व गावकऱ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी श्रीमद भागवतावर चर्चा करतात 7 दिवस सलग. आणि या 7 दिवसांच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये आपण पाहतो की अशा गोकर्णांचा असा जो भाऊ आहे, जो की पूर्ण जीवनभर पापमय कृत्य करत आलेला आहे, आणि अशा पतित योनीमध्ये ज्याला राहावं लागत आहे, का भूताच्या रूपामध्ये, ज्याला की स्थूल शरीर पण प्राप्त नाहीये, तो पतित भाऊ धुंडकरी त्या श्रीमद भागवतम कथेमध्ये एका बांबूच्या, ज्याला की नॉट्स
म्हणतो आपण, बांबूला अशा गाठीसारख्या असतात, एकाखाली एक एकाखाली एक, अशा 7 गाठी त्या बांबूच्या ह्याच्यावर होत्या, बांबूवर होत्या. आणि असं सांगितलं जातं की प्रत्येक दिवशी भागवत कथा इतकी छान ऐकली धुंडकरी यांनी त्या बांबूच्या रूपामध्ये जे तिथे उपस्थित होते, की प्रत्येक दिवशी ते एक एक गाठ, एक एक नॉट जी आहे बांबूची ती उघडल्या गेली. आणि 7व्या दिवसानंतर त्यांना पूर्ण उद्धार होऊन त्यांना वैकुंठ रूप प्राप्त झालं, अशा पतित व्यक्तींना, धुंडकरी यांना पण. आणि त्यावेळेस गोकर्ण यांनी आश्चर्य व्यक्त केलं की मी भागवत सांगत आहे आणि या ठिकाणी एवढे शेकडो लोक आहेत भागवत ऐकणारे, परंतु असं कसं आहे की फक्त पतित अशा एका भावाला लगेचच्या लगेच वैकुंठ गती प्राप्त झाली आणि आपण अजून इथेच भौतिक जगतामध्ये आहोत. त्यावेळेस गोकर्ण्यांना असा साक्षात्कार झाला की त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांमध्ये ज्या उत्कंठतेने आणि ज्या प्रकारे जीवन परिपूर्ण करण्याच्या तीव्र इच्छेने ज्या प्रकारे धुंडकरी यांनी ते श्रीमद भागवत ऐकलं, त्या प्रकारची उत्सुकता, त्या प्रकारच्या तीव्र इच्छेने भगवंतांना प्राप्त करण्याच्या दुसरी कोणातही तेवढी तीव्र इच्छा नव्हती. त्याच्यामुळे त्यांचा पण उद्धार निश्चित झाला, परंतु धुंडकरी यांना सर्वात कमी वेळेमध्ये वैकुंठ प्राप्ती झाली. तर सांगण्याचा गोष्ट असा की भगवंतांना त्यांच्या आदान प्रदानामध्ये कोणताच प्राणी मात्र कितीही पतित असू किंवा कितीही उच्च स्थितीमध्ये असू, भगवंतांना त्यांचे सर्व लेकरं सारखेच. ज्या प्रकारे एका आई वडिलांना त्यांचे सर्व लेकरं, जर कोणी हुशार असेल, कोणी बुद्धू असेल, कोणी एकदमच डम असेल, कोणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रवीण असेल, परंतु हे सर्व लेकरं हे आई वडिलांना जसे सारखे असतात, तसं भगवंतांना पण सर्व प्राणी मात्र हे एवढेच प्रिय आहेत. परंतु जो कोणी व्यक्ती, विशेषतः मानवांसाठी भागवत सांगत आहे, कारण आपल्याला बाकीच्या प्राणी मात्रांपेक्षा जीवनामध्ये कशा प्रकारे हे दुःखमय जीवन आहे ते समजण्याची जी पात्रता आहे, प्राणी मात्रांपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे मनुष्यांना. तर अशा सर्व जीवांना लाभलेल्या ह्या संधीचा कशा प्रकारे सुजान मानसे लाभ करून घेतात, त्याचप्रमाणे आपल्याला मिळणारं फळ पण त्याच्यावरच अवलंबून आहे. जसं आपण गोकर्ण आणि धुंडकरी, आणि या गोष्टीनंतर ज्यावेळेस धुंडकरी यांना वैकुंठ शरीर प्राप्त झालं, त्यानंतर गोकर्ण अजून एकदा भागवताचं हे करतात प्रवचन 7 दिवसांमध्ये, आणि सर्वांना त्यानंतर भगवत धाम प्राप्त होतं. तर सांगण्याचा हेतू असा की ज्या प्रकारे आपण ह्या संधीचा लाभ घेऊ, त्या प्रकारे भगवंत पण आपल्या सोबत आदान प्रदान करतील. आणि अजून एक अशी कथा सांगितलेली जाते की अं, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की भगवंतांच्या नामस्मरणाच्या यज्ञाने पाऊस हा प्राप्त होतो. यज्ञात भवती पर्जन्य. तर असं सांगितलं, एका ठिकाणी अशा खूप दुष्काळी ठिकाणी भागवताची एका वेळेस कथा सुरू होती आणि हे सांगितलेलं की त्या भगवंतांच्या स्मरणाने, भगवंतांचे गुणरूप यश आणि लीला यांच्या सांगण्याने या ठिकाणी पण पाऊस येऊ शकतो, जर प्रामाणिकपणे आपण भगवंतांच्या नाम रूप गुण लीला यांचं यशोगान स्मरण केलं, जर सांगितलं ऐकलं तर. तर आले लोक ऐकण्यासाठी, मात्र येताना एक लहान मुलगी होती, ती बरोबर छत्री घेऊन आली. तर बाकीचे लोक विचारायला लागले तिला की अरे इथे पावसाचा पत्ता नाही, एक थेंब नाहीये, दुष्काळ आहे, आणि तू छत्री कशाला आणली? तर त्या लहान मुलीने सांगितलं की मी असं ऐकलंय की भगवंतांच्या ह्या नाम रूप गुण लीला यांच्या प्रामाणिकपणे गंभीरतेने ऐकल्याने यज्ञात भवती पर्जन्य, निश्चित पाऊस पडेल, आणि त्यामुळे पाऊस आल्यानंतर भिजू नये म्हणून मी सोबत छत्री आणली. तर सांगण्याचा हेतू हा की ज्या प्रकारे भगवत भक्ताचा भाव आहे, भगवंतांना अप्रोच करताना, अप्रोच करण्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजी? अप्रोच म्हणजे भगवंतां, पण आपल्याला सगळ्या शब्द माहिती आहे. हा अप्रोच काय? सामोरे येस जाताना प्रभूजी, अप्रोच म्हणजे त्यांना तर समोर जाणं, त्यांना हा, सम्मुख त्यांच्याकडे जाणं. जाणे, हा भगवंतांच्या जाणं सम्मुख, नाही. हा भगवंतांच्या जाणण्याचा, भगवंतांकडे जाण्याचा आपला जो भाव आहे, त्या भावाप्रमाणेच भगवंत आपल्याशी पण आदान प्रदान करतात. आणि निश्चित तुम्ही, आणि अशी अजून एक कथा पण उपलब्ध आहे जी तुम्ही गुगल करून सर्च पण करू शकता,
की फिजी हा आयलँड कंट्री, आयलँड म्हणजे चारी बाजूनी समुद्र आणि मध्ये एक बेट आहे फिजी. तर या ठिकाणी पण एकदा असंच झालेलं की एकदा आपल्या संस्थेमधले खूप महान असे एक संन्यासी भक्त या आयलँड नेशनला फिजीला भेट देत होते आणि खूप महिन्यांपासून, खूप म्हणजे 1 वर्ष 2 वर्षापासून दुष्काळ होता तिथे. खूप दिवस झाले पाऊस नव्हता आणि सर्व बाजूनी पाणी असून, समुद्राचं असून पण वापरण्यासाठी पाणी जास्त उपलब्ध नव्हतं. तर हे संन्यासी भक्त तिथं आल्यानंतर त्यांनी आपल्या आपल्या चर्चेमध्ये हे भगवद्गीतेतला श्लोक सांगितला आणि एका व्यक्तीने प्रश्न विचारला की खरंच हरिनाम आणि भगवंतांचं नाम प्रामाणिकतेने घेऊन आपण इथे पर्जन्य म्हणजे पाऊस आणू शकतो का? तर हे महाराज म्हणाले की हो, का नाही, जर आपण प्रामाणिकपणे गंभीरतेने हरिनाम केला तर निश्चित पाऊस पडेल. आणि सगळ्या भक्तांना काळजीने एकदम घाम फुटला की आता नाही पडला तर आपण तोंडावर पडू, काय होणार. पण ह्या भगवंतांच्या श्रेष्ठ शुद्ध भक्तांना विश्वास होता की हरिनामावर. आणि त्या दिवशी संध्याकाळी हरिनाम जे करतात भक्त सगळे सोबत येऊन नगर संकीर्तन त्यांनी केलं त्या आयलँड वर. आणि त्याच रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर दुसऱ्या दिवशी तिथले जे ठळक न्यूजपेपर होते त्या ठिकाणी हेडलाईन होती की हरे कृष्णाज द रेन मेकर्स. तर सांगण्याचा हेतू हा नाही की आपल्याला कोणते चमत्कार दाखवण्यामध्ये रस नाहीये, परंतु सांगण्याचा हेतू हा की ज्या भावनेने, ज्या तीव्रतेने, ज्या तन्मयतेने एक बद्ध जीव पण भगवंतांना शरण जातो, त्यांना अप्रोच करतो, त्याच भावामध्ये भगवंत पण त्या त्या प्राणीमात्रासोबत, त्या त्या व्यक्तीसोबत आदान प्रदान करतात. तर त्याच्यामुळे आपल्या जर मनामध्ये छोटासा पण कोणता संशय असेल तर आपण तो विचारून घ्यायला पाहिजे, सॉल्व्ह करायला पाहिजे, जेणेकरून आपण पण भगवंतांना परिपूर्णतेने, शुद्ध भावाने, 100% हृदयाने त्यांच्या शरण जाऊ शकू. कारण असं सांगितलं जातं की जेवढ्या मात्रेमध्ये संशय आपल्या हृदयामध्ये आहे तेवढ्या मात्रेमध्ये आपण भगवंतांना 100% परिपूर्णतेने आश्रय घेऊ शकणार नाहीत. तर इथे आपण आजची चर्चा थांबू. श्लोक क्रमांक 23 नंतर पुढे सुरू करू. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीज, माताजी, हरे कृष्ण. आज आपण चर्चा केलेल्या मुद्द्यांवर कुणाला काही शंका, कुशंका, काही आक्षेप आहे का? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस मॅम. तुम्ही ते मगाशी भागवतम मधलं सांगितलं ना की आपल्याला फक्त कलियुगामध्ये त्यांनी 18,000च श्लोक हे केलेत. तर ऍक्च्युली ते तसं आहे, कारण माणमध्ये जिथे व्यासदेवांची गुफा आहे ना, तर तिथे तसं लिहिलेलं आहे की म्हणजे त्यांनी बरीचशी पानं लिहिली आहेत पण ती याच्यामध्ये जोडली नाही ती भागवतमध्ये. आणि बरोबर. त्यांच्या गुफेवरती अशी ती दिसतात, म्हणजे ज्या शिळा आहेत ना त्या एक्झॅक्टली त्या पानांच्या ते श्लोक आकारामध्ये आहे. आहेत की हो ते असं पूर्ण दिसतं त्यांच्या गुफेवरती. आणि बरीच अशी शिळा आहेत की जे एक्झॅक्टली ती पानं दिसतात वह्यांची, म्हणजे खरी अं, गोष्ट. त्याचा रेफरन्स होता म्हणून सांगितलं. हरे कृष्ण. धन्यवाद माता. ते आपल्या लहानपणी 10वीला वगैरे ना असे पुस्तक असायचे माताजी, एका रात्री पास व्हा, 21 अपेक्षित प्रश्नसंच वगैरे, जे की पूर्ण पुस्तकातलं सार छोट्यात छोट्या देण्याचा प्रयत्न करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी जे की थोडा वेळ राहिलेला आहे आणि त्यांना तयारी करायची. तसे श्रीमद भागवतम आपल्यासाठी एकदम कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे व्यासदेवाने, की किमान आपल्याच्यानी सगळं वाचणं होत नाही एवढं तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि या 18,000 श्लोकांपैकी पण प्रभूजी, माताजी, एक एक श्लोक इतका पोटेंट आहे. जर आपण समजून घेऊन जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला एक श्लोक जरी, तरी आपलं जीवन परिपूर्ण होईल. याचा अर्थ असा नाही की एकच अभ्यास करून सोडून द्या. भगवंतांच्या दयेने बुद्धी मिळाली तर त्याचा उपयोग करायला पाहिजे आपण, जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्यात चांगलं समजून घेण्यासाठी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. विश्वजित प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. मला येस एक प्रभू. अशी जिज्ञासा होती की भगवंत जे आहेत ते आपल्याकडे लोकांनी यावं, त्यांच्याकडे आकर्षित व्हावं म्हणून वेगवेगळ्या असे सर्कमस्टन्सेस क्रिएट करतात किंवा घटना आणतात त्यांच्या जीवनामध्ये. तर नास्तिक लोकांच्या बाबतीमध्ये त्यांची नास्तिकता का ते दृढ करतात, असं मला कधी कधी वाटतं प्रश्न. की खूप छान प्रश्न आहे. की भगवंतांचा एक स्वभाव आहे की ते सर्व गोष्टी अरेंज करतील, पण एक जी गोष्ट त्यांनी छोटीशी आपल्याला दिली त्याच्यामध्ये कधीच ढवळाढवळ करणार नाहीत.
आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला दिलेलं एकदम छोट्या प्रमाणात, काही अंशतः प्रमाणात आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य. ती स्वतंत्र विचार करण्याची, स्वतंत्र निर्णय घेण्याची जी स्वतंत्रता आहे, ती भगवंत कधीच आपल्याकडून हिरावून घेत नाही. कारण ती जर हिरावून घेतली, तर प्रेम हे व्हॉलंटरीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीच माताजीच? व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून. स्वतःहून. हा हा. म्हणजे कोणी फोर्स केलेलं नाही आपल्यावर. हा. हा. ऐच्छिक. ऐच्छिक. हा. ऐच्छिक. येस. तर भगवंतांना त्यांच्या लेकरांकडून, प्राणीमात्रांकडून ऐच्छिक प्रेम असेल तर ते स्वीकारण्यामध्ये रस आहे. बळजबरीने प्रेम नको आहे. जेणेकरून मग त्याच प्रकारे नास्तिक जे लोक आहेत, ज्यांना भगवंतांबद्दल श्रद्धा नाहीये किंवा भगवंत नाहीये असा त्यांची श्रद्धा आहे, तर भगवद्गीतेत पण भगवंत सांगतात की अशा नास्तिकांना त्यांची श्रद्धा भगवंत नसण्याची दृढ करणारे पण कृष्ण आहेत. का? कारण त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा चुकीच्या प्रकारे वापर केलेला आहे आणि भगवंतांना बळजबरीचा राम नकोय, बळजबरीचा. ज्यावेळेस त्यांच्या हृदयाचं शुद्धीकरण होईल, मायेचे दांडू खाल्ल्यानंतर ज्यावेळेस त्यांना भगवंतांकडे येण्याचं जाण सुचेल, त्यावेळेस भगवंत निश्चित मदत करतील. पण त्यांची इच्छा नसताना, त्यांच्या स्वातंत्र्याचा चुकीचा वापर केला असताना भगवंत ज्या त्यांच्या इच्छा आहेत, ये यथा मम प्रपद्यन्ते, ज्या प्रकारे कोणी पण त्यांना अप्रोच करतील, त्यांच्याकडे जातील, इव्हन नास्तिक लोक पण त्या प्रकारे अशा नास्तिक लोकांना अर्च विग्रह हे दगड, धातू, लाकूड असंच वाटणार. त्यांना साक्षात श्यामसुंदर भगवंत आहेत असे कधी जाणीव होणार नाही. यामुळे प्रभूजी स्वतंत्रतेचा चुकीचा वापर केल्यामुळे. ठीक आहे विश्वजित प्रभूजी. हो हरे हरे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. माझा एक प्रश्न होता की प्रभूजी कुठे पण असं नेगेटिव्ह पॉवर वगैरे असली तर तिकडे जेव्हा आपण देवाचं नाव वगैरे घेतो, भगवंतांचं नाव घेतो, तर तिथे एक आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. मग जेव्हा गोकर्ण यांनी जी भागवतम कथा सांगितली तेव्हा धुंडुकरी हे प्रेत योनीमध्ये होते. मग त्यांनी कशी एवढी कथा ऐकून म्हणजे पूर्ण 7 दिवस ऐकली की त्यांना त्यांच्यावर भगवंतांची अकारण कृपा होती की वेगळं काही रिझन? प्रेत योनीमध्ये असणं याचा अर्थ असा नाही की त्या प्रेत योनीमधल्या व्यक्तीला उद्धार स्वतःचा करून घेण्याची इच्छा प्राप्त होणार नाही. ठीक आहे. तर प्रेत योनीमध्ये बहुतांश लोक जे जातात ते त्यांच्या चुकीच्या प्रकारच्या इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहिल्यामुळे जातात. तर अशा पतित अवस्थेमध्ये त्यांना त्या प्रेत योनीमध्ये गेल्यानंतर स्वतःची चूक लक्षात आली आणि आपल्या भावाचा जे उच्च स्तर होता भक्तीमधला तो पण लक्षात आला की अरे, इतके दिवस आपला भाऊ आपल्याला चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न करत होता, पण आपण कधी त्याचं ऐकलं नाही आणि आता ऐकण्याची तयारी आहे तर वेळ निघून गेलेली आहे. तर अशा पण दुसऱ्या आत्ताच्या म्हणजे रिसेंट हिस्ट्री मधल्या पण काही काही रेफरन्सेस उपलब्ध आहेत जिथं अशा प्रेत योनीमधल्या पतित जीवांचा पण उद्धार झालेला आहे आपल्या गुरु परंपरेतल्या आचार्यांकडून भागवत ऐकून. ठीक आहे. अशा अजून काही उदाहरणं आहेत. श्रील भक्तिविनोद ठाकूर यांच्या जीवनामध्ये पण एक उदाहरण आहे ज्याच्यावर आपण कधी चर्चा करू योग्य वेळ आल्यानंतर, की त्यांनी पण अशा प्रेत योनीतल्या भटकत्या आत्म्यांना मुक्ती प्राप्त करून दिली. अशा झाडाच्या खाली जाऊन रोज भागवत वाचायचे जिथे त्यांचं वास्तव्य होतं. ठीक आहे माताजी. तर निगेटिव्ह वाईब्स वगैरे तुम्ही म्हणता इन जनरल, परंतु जिथे कृष्णाचं नाम, रूप, गुण, लीला यांचं यशोगान चालू आहे, कितीही निगेटिव्ह वाईब्स मध्ये पण तिथे पॉझिटिव्ह वाईब्स ऑटोमॅटिकली येतील जिथे भगवंतांचं यशोगान चालू आहे. ठीक आहे माताजी. हो प्रभूजी, धन्यवाद. प्रभूजी जरा आता 5 दिवसाने जन्माष्टमी येणार तर जरा उपवासाबद्दल थोडं माहिती हवी होती. चालेल चालेल माताजी. मी सगळ्या शेवटी कव्हर करतो ते. ठीक आहे. हो चालेल. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. शिरीष तारे प्रभूजी. मला एक प्रश्न असा पडतोय की आपण आणि त्यामुळे आपल्याला करण्याची आणि निर्णय घेण्याची एक त्यांनी आपल्याला संधी दिली आहे मानवाला. पण तीच संधी घेऊन आपण जे अनेक वर्ष पाहून राहिलो आहे, जे नरसंहार होतो जगामध्ये, ते स्वातंत्र्य दिलंय त्यामुळे त्याचा दुरुपयोग होऊन इतर
लोकांना जो त्रास होतो त्याच्यामध्ये मग भगवंत हे असं त्यांना का करू देतात, असं म्हणजे का करू देतात असं की विशेषतः प्रभूजी हा श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये कलियुगामध्ये होणाऱ्या अधपतनावर विशेष प्रकारे विस्तृत प्रकारे चर्चा केली गेलेली आहे. त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की कशा प्रकारे हे अधपतन इतकं जास्त खराब आणि अजून अधपतन जास्त होत राहील की कलियुगाच्या शेवटपर्यंत भगवंतांचे जे काही थोडेफार भक्त राहिलेले असतील की सज्जन लोक राहिलेले असतील त्यांना अक्षरशः पळून जंगलांमध्ये वगैरे कुठे सहारा घ्यावा लागेल की साधारण गावांमध्ये राहणं पण मुश्किल होऊन जाईल. तर सांगण्याचा हेतू असा की हे जे होणारं अधपतन आहे हा कलियुगाच्या अधपतनाचाच भाग आहे. परंतु जसं मी नेहमी सांगत राहतो की परीक्षा ज्यावेळेस खूप अवघड होत जाते तसं तसं त्याचा जो क्वालिफाईंग मार्क्स असतात ते पण कमी होत जातात. जसं आपण बघतो UPSC चे जे टॉपर असतात त्यांना किंवा IIT JEE जे टॉपर असतात त्यांना पूर्ण 100% जवळपास 50, 55, 60% असे गुण पडलेले असतात तरी पण ते पहिले आलेले असतात. का? कारण त्या परीक्षेचा स्तर तेवढा अवघड आहे. अशाच प्रकारे कलियुगामध्ये इतकं अधपतन आहे म्हणून भगवंतांना प्राप्त करण्याचा जो विधी आहे तो पण एकदम सोपा करून दिलेला आहे. आपल्याला 50%च घ्यायचे फक्त भगवत धाम प्राप्त करण्यासाठी. जर हा जन्म तुम्ही सत्ययुगामध्ये घेतला तर वातावरण सगळं पोषक आहे परंतु तुम्हाला 100पैकी 100 किंवा कमीत कमी 99 तरी आणावेच लागतील. तर आपल्याला ठरवायचं आपल्याला परीक्षा कोणती निवडायची आणि परीक्षा निवडण्याच्या पेक्षा आपल्याला लवकरात लवकर परीक्षा पास करून भगवत धामात जाणं आवश्यक आहे प्रभूजी. तर अधपतन निश्चित आहे, चुकीच्या गोष्टी निश्चित होत आहे परंतु भगवंतांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे आणि भगवंतांच्या योजनेचा भाग आहे कलियुगाच्या अधपतनाचा. संधी सर्वांना उपलब्ध आहे, संधी कुणाला कमी जास्त नाहीये, याला जास्त याला कमी. फक्त त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून संधी घ्यायची कशी हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे प्रभूजी. म्हणजे आता 5,000 वर्षच फक्त 4,332 पैकी वर्षामधले इतके झालेले आहे. अजून हे आणि हे जर आपण खूप समजतोय हे अधिपतन खूप आहे मग हे अजून पुढे किती वाढणार आहे हा विचारच खरी गोष्ट. तुम्ही जो आता प्रश्न विचारला तो एक्झॅक्ट प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आलेला अराउंड 2008च्या वगैरे वेळेला ज्यावेळेस हे अफगाणिस्तान मधलं युद्ध हे खूप जोरात चालू होतं. आणि त्यावेळेस कळत नकळत एक असा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. आम्ही लंडनला स्थित होतो त्यावेळेस कामानिमित्त ज्यामध्ये तो व्हिडिओ अफगाणिस्तानातल्या एका विशेष ठिकाणचा होता. खूप मोठ्या प्रमाणात नरसंहार तिथे दाखवला होता की कसं अतिरेक्याने असं साधारण गावकऱ्यांना लोकांना एका लाईन मध्ये उभं करून सगळ्यांना गोळ्या मारलेला. तर तो व्हिडिओ पाहून इतकं मन माझं हे झालं म्हणजे इतकं घाबरलो मी अक्षरशः मनामध्ये की मला असं असुरक्षित वाटायला लागलं की असे जर लोक या पृथ्वीवर उपस्थित आहेत जे की काही कारण नसताना सामान्य लोकांना उभं राहून गोळ्या घालत आहेत लाईननी तर सामान्य माणसाने राहायचं कसं, कुणी सुरक्षित नाही येते. तर मी हा प्रश्न एका महाराजांना विचारला. परमपूज्य गिरिराज स्वामी महाराज इस्कॉन संस्थेमधले की कलियुगातल्या 4,32,000 वर्षांपैकी 5,000 वर्षातच एवढं अधपतन आहे तर अजून राहिलेल्या वर्षात किती सारं अधपतन होईल आणि आत्ताच एवढं वाटतं की भगवंतांनी आताच अवतार घ्यायला पाहिजे. पण यावर महाराजांनी उत्तर दिलं की कशा प्रकारे आपल्याला जशी काळजी आहे तशी भगवंतांनाही आहे आणि हे होणार अधपतन त्यांच्या योजनेचा भाग आहे आणि ते निश्चितच सर्व जीवांसाठी काळजी करतात आणि त्यांनाही माहिती आहे की कोणत्या स्तराला ज्यावेळेस अधपतन होईल त्यावेळेस त्यांनी येणं भाग आहेत आणि तोपर्यंत जीवांना काही त्यांनी मोकळं नाही सोडलेलं. जे प्रामाणिक आहेत त्यांना कृष्ण भक्तीमध्ये उद्धारासाठी त्यांना पण साधनही दिलेली आहे. तर तुम्ही म्हणता ते खरं आहे की आत्ताच राहणं एवढं मुश्किल होत आहे. त्याच्यामुळे एका बुद्धिमान व्यक्तीचं कार्य आहे की जेवढं लवकरात लवकर शक्य आहे प्रभूजीज माताजीज प्रभुपादजी म्हणतात दिस वर्ल्ड इज नॉट अ प्लेस फॉर अ जेंटलमॅन. हे जे जग आहे एका सज्जन व्यक्तीला राहण्यासारखं ठिकाण नाहीये. चोर उचक्के लोचे चोर उचक्के असे जे लोक आहेत लुटारू त्यांना राहण्याचं हे ठिकाण आहे. तर जेवढं लवकरात लवकर होईल आपण आपल्या इथे कृष्ण भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त करायची आणि
भगवत धामात जाणं हे सगळ्यात जास्त चांगलं आहे प्रभूजीच माताजी. हरे कृष्ण. मे बी आपण हरे कृष्ण एक प्रश्न घेऊ आपण. अजून कुणाचा प्रश्न होता? एक माताजींचा होता का? कुमुद माताजी लॉग आउट झाले मला वाटतं. ठीक आहे, काय हरकत नाही. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि आपण यानंतर शनिवारी भेटू. आणि जन्माष्टमी बद्दल हरे कृष्ण मिनिट प्रभूजीच माताजी. जन्माष्टमी ही येणाऱ्या सोमवारी म्हणजे 26 तारखेला आहे. आणि कशा प्रकारे आपण जन्माष्टमी साजरी करायला पाहिजे, तशीला प्रभुपादांनी खूप साधी आणि सोपी मेथड दिलेली आहे की शक्य होईल तेवढं दिवसातल्या प्रत्येक क्षणी आपण कृष्ण भक्तीमध्ये स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करावा. आणि आपण जर हरे कृष्ण महामंत्र जप करत असू तर अजून काही एक्स्ट्रा माळा करण्याचा प्रयत्न करावा. आपलं जे काही यथाशक्ती शक्य आहे भगवंतांना चांगला भोग करून दाखवा. त्यांना व्यवस्थित शृंगार करावा, जेणेकरून सुगंधी फुलं वगैरे जर उपलब्ध असतील तर ते अर्पण करा. आणि आपल्या जवळचे जे कोणी आहेत, मित्र, परिवार, शेजारी, जे कोणी फेवरेबल आहेत त्यांना बोलवा. हरिनाम करण्याचा प्रयत्न करा किंवा कृष्णांबद्दल वाचण्याचा प्रयत्न करा. कृष्णा पुस्तक उपलब्ध आहे, प्रत्येक ऑनलाईन पण आहे, इस्कॉन मंदिरामध्ये पण आहे. आणि आपल्या जवळचं जे कोणतं इस्कॉनचं मंदिर असेल तिथे जाऊन कृष्ण कथेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि इस्कॉन मँगलोर श्री राधा गोविंद मंदिर यांच्यातर्फे पण त्या दिवशी बरेच प्रोग्राम्स ऑनलाईन असतील. रतिरूपा माताजी डिटेल्स पाठवतील ग्रुपवर, तर त्याच्यात पण आपण भाग घेण्याचा प्रयत्न करा. तर हे सर्व गोष्टींमध्ये ज्या ज्या शक्य आहेत त्या सर्व गोष्टी आपण करा. त्या दिवशी प्रभुपादांच्या जवळ काहीच नव्हतं, मंदिर पण व्यवस्थित कोणतेच नव्हते, त्यावेळेस पण श्रील प्रभुपादांनी कृष्ण बुक मधून कृष्णलीला वाचून आणि जे कोणी त्यांच्या कार्यक्रमाला भक्त येत होते त्यांना कृष्ण प्रसादाचं वाटप करून जन्माष्टमी साजरी केलेली. त्याच्यामुळं जे काही आपल्याला शक्य आहे त्या माध्यमांचा वापर करून आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकता. ठीक आहे प्रभूजी माताजीच क्लिअर आहे? हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी इकडे दाखवत आहे की इस्कॉनचं एक मंदिर आहे दुबईमध्ये, तर आहे का असं कोणती ब्रांच इकडे? हा, ऍक्च्युली इस्कॉनचं मला जेवढं माहिती दुबई आणि अबुधाबी या दोन्ही ठिकाणी भक्त सोबत येऊन कम्युनिटी हॉलमध्ये, रेंटेड कम्युनिटी हॉलमध्ये साजरी करतात माताजी. तर तुम्हाला तिथला कॉन्टॅक्ट हवा असेल तर मी काढून देईल तुम्हाला. हो प्रभूजी प्लीज, मला कारण की इकडे मला असं काहीच भेटत नाहीये, त्यामुळे मंदिर वगैरे काहीच नाही, तर मिळालं तर बरं होईल प्रभूजी. ठीक, तुम्ही मला किंवा रतिरूपा माताजीने एकदा पिंग करा म्हणजे मी विसरणार नाही. ठीक हो आहे प्रभूजी, चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, हरे कृष्ण. दंडोत प्रभुजी. हरे कृष्ण.